पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भरभरून तरतूद करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अर्थसंकल्पाच्या संदर्भात ही प्रतिक्रिया आहे। तर मुंबई मेट्रोसाठी 1255.6 कोटी, पुणे मेट्रोसाठी 699.13 कोटी, तर मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी 4004.31 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीसांची या संदर्भातली जी पोस्ट आहे ती देखील आपण पाहूयात। मुंबई मेट्रो साठी 1255.6 कोटी, पुणे मेट्रो साठी 699.13 कोटी, तर MUTP साठी 511.48 कोटी, MMR साठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा 792.35 कोटी, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी 4004.31 कोटी। अर्थसंकल्पाची प्रशंसा आणि कौतुक देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। केंद्रानुसार मुंबई, नागपूर, पुण्यातच महाराष्ट्र सामावतो का? अंबादास दानवे यांनी फडणवीसांच्या पोस्टला उत्तर देत सवाल उपस्थित केला आहे। महाराष्ट्राला केंद्राच्या बजेटमधून काय मिळालं? बुलेट ट्रेनसाठी दिलेला निधी ही गुजरात धार्जिणी घोषणा आहे, ती महाराष्ट्राच्या नावानं खपवू नका असा टोला देखील आता दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावलेला आहे। तुम्ही कोणते आकडे कोणाशी जोडताय? मी सांगितलं मुंबई अहमदाबाद रेल्वेचं बुलेट ट्रेनचं काय कोणी मागणी महाराष्ट्रातल्या कोणत्या नागरिकासाठी आहे? कोणत्या नागरिकांना अहमदाबादला जायचंय महाराष्ट्रातल्या? सांगावं। गुजरातसाठी रेल्वे जर सुरू होत असेल तर त्याचं महाराष्ट्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी मिळाल्याचं का म्हणावं? हा एक प्रश्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।